आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। माहितीच्या जागावाटपाबाबत 11 मार्चला दिल्लीमध्ये पुन्हा बैठक। गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। शिंदे, फडणवीस, अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार। माहितीमध्ये 3 ते 4 जागांबाबत पुन्हा चर्चा होणार। रामटेक, वाशिम, यवतमाळ, मावळ, कोल्हापूरच्या जागांबाबत बैठकीमध्ये तोडगा काढणार, सूत्रांची माहिती। दिल्लीत जागावाटपाबाबत माहितीचं 2 तास खलबतं। कालच्या बैठकीमध्ये तोडगा नाही। सेनेकडील काही जागांची अदलाबदल करण्याच्या शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। दिल्लीतील बैठक सकारात्मक। जागावाटपाचं 80% काम पूर्ण। जागावाटपाचं उरलेलं काम लवकरच पूर्ण करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। शिंदे आणि दादांना दिल्लीमध्ये जाऊन भांडी घासावी लागत आहेत। बनावट सेना आणि राष्ट्रवादीचा अस्त जवळ आलाय, तर बनावट शिवसेनेला 5, राष्ट्रवादीला 1-2 जागा मिळतील। संजय राऊतांचा शिंदे अजितदादांवर हल्लाबोल। भाजप मित्रपक्षांच्या हातामध्ये धतुरा देणार, कर्माची फळं गद्दारांना भोगावीच लागणार। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य, तर जे आमचे झाले नाही ते त्यांचे काय होतील, दानवेंचा शिंदे गटाला टोला। कोल्हापूर लोकसभेसाठी माहितीचा नवा डाव। शाहू महाराजांविरोधात समर्जित घाटगेंना मैदानामध्ये उतरवणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या वरिष्ठ पातळीवर घाटगेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती। मला माझीच पोरं कड्यावर घेऊन फिरायचं आहे। सध्या राज्यामध्ये दुसऱ्याची पोरं कडेवर घेतली जात आहेत, राज ठाकरेंचा भाजपला टोला। शरद पवार गट आणि अजित पवार गट आतून एकत्र, माझं अजूनही ठाम मत। राजकारण करून लोकांना वेळ बनवण्याचं काम सुरू, राज ठाकरेंचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये जनसंघ, शिवसेना आणि मनसे हेच खऱ्या अर्थानं स्थापन झालेले आहेत। निवडून येणाऱ्यांना शरद पवारांनी पक्षामध्ये घेतलं, राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची बोळी, राज ठाकरेंची टीका। मनसेच्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी भोंगे बंद। ठाकरेंच्या सरकारनं 17,000 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। आचारसंहितेआधी मंत्रिमंडळ बैठका आणि विकास कामांचा धडाका। येत्या आठवड्याभरामध्ये 2 दिवस मंत्रिमंडळाची बैठक, तर मंत्र्यांकडून विकास कामांचा धडाका। पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता। जळगाव लोकसभेच्या जागेबाबत आज मातोश्रीवर बैठक। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक। निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन। संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुखांसह पदाधिकारी उपस्थित। बारामती लोकसभा मतदारसंघातील युतीचा वाद टाळण्यासाठी समन्वय बैठक होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये 17 आणि 18 तारखेला बैठक। बारामतीमध्ये लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात। सुनेत्रा पवार यांचे प्रचाराचे परिचय पत्र प्रसिद्ध। परिपत्रकावर पक्षाचं घड्याळ चिन्ह असून सुनेत्रा अजितदादा पवार असा नावाचा उल्लेख। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची गळाभेट। बारामतीमधल्या जळोची गावामधल्या काळेश्वर मंदिरामध्ये दोघींची गळाभेट। पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे उद्या एकाच व्यासपीठावर। पुणे पालिकेच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनादरम्यान दोघे एकत्र येणार। उपमुख्यमंत्री फडणवीसही कार्यक्रमाला हजेरी लावणार। सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर। सुप्रिया सुळेंचा बारामतीमध्ये भरला जनता दरबार। जनता दरबाराला नागरिकांची गर्दी। विधानसभेला माहितीमध्ये भांडणं होतील, एकमेकांचं डोकं फोडतील। लोकसभेपेक्षा विधानसभा जास्त मनोरंजक होईल, जागा आटपावरून मनसे आमदार राजू पाटलांची टीका। मनसेची पुढची वाटचाल सत्तेच्या दिशेनं असेल, भाजपसोबत युती करायची की नाही याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील। मनसैनिक सत्तेमध्ये कसा येईल यासाठी काम करण्याचा प्रण घेणार, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। नंदुरबारमधून लोकसभा लढवण्याची केसी पाडवींकडून इच्छा व्यक्त। प्रत्येकाला जागा लढवण्याची इच्छा असते, मात्र नंदुरबारची जागा काँग्रेसलाच मिळणार, पाडवेंची प्रतिक्रिया। पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांचं नाव सर्वात पुढे असल्याची सूत्रांची माहिती। मोहन जोशींचा पत्ता कट होण्याची शक्यता। रवींद्र धंगेकर आणि अरविंद शिंदे या दोघांमध्ये चुरस, सूत्रांची माहिती। माधुरी दीक्षितनं लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत सस्पेन्स वाढवला। भाजपकडून लोकसभेची ऑफर आहे का या पत्रकाराच्या प्रश्नावर ते मी तुम्हाला का सांगू, माधुरी दीक्षित यांचं उत्तर। घाटकोपरमधल्या शिंदे गटाच्या शाखेचं भाजप नेते मंगलप्रभात तोडांच्या हस्ते उद्घाटन। शिवसेना शाखेच्या उद्घाटनाच्या वेळेला आमदार पराग शहा यांची उपस्थिती। मुख्यमंत्री शिंदेंची पाटणमधील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसन कार्यक्रमाला हजेरी। विविध कार्यक्रमांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। मुख्यमंत्री शिंदे आज कोकण दौऱ्यावर। रत्नागिरीमध्ये 450 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन करणार, तर संध्याकाळी 4 वाजता शिवसंकल्प अभियान मेळाव्याचं आयोजन। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून 2 स्वतंत्र समित्या स्थापन। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी एक समिती, तर 17 मार्चला मुंबईमध्ये होणाऱ्या सभेसाठी दुसरी समिती स्थापन।
काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबाज नेते, काँग्रेसवाले भुरटे चोर. खरगेंनी काँग्रेसमधून सुपारीबाजांना दूर करावं. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा. एकीकडे दोस्तीचा हात, दुसरीकडे टीका करायची. आम्ही दोस्ती केली तर पूर्ण करतो. नाना पटोलेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर. जास्त जागांसाठी कार्यकर्त्यांचा दबाव असतो. आम्ही ऑफर केलेल्या जागा वंचितच्या लिस्टमध्ये. वंचितचे उमेदवार एकत्र मिळून निवडून आणू. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वांच्याच भाषा बदलल्या. चंद्रकांत पाटलांचे प्रकाश आंबेडकरांना उद्देशून वक्तव्य. कोणी कुणाला साप बोलतो, कोणी कुणाला बेडूक बोलतोय, पाटलांचं वक्तव्य. राज्यभरातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या बैठकीमध्ये तोडगा. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी 5 तारखेपासून सुरू होता संप. माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय. मनामध्ये काही खंत आहेत, त्या उघड करायच्या आहेत. उद्याच्या चिपळूणच्या सभेला या. भास्कर जाधव यांचे कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आवाहन. ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांचं ट्विट. सुडापोटी ईडीची कारवाई, आमची बाजू सत्याची, न्यायालयामध्ये बाजू मांडणार. ट्विट करत रोहित पवारांची माहिती. धाराशिव जिल्ह्यामधल्या परंडाच्या सोनारी गावामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून बॅनरबाजी. बघतोस काय रागाने, तुला खासदार केलंय वाघाने, अशा आशयाचे बॅनर. घाटकोपरमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम. पालिका आयुक्तांचाही मोहिमेमध्ये सहभाग. हिंगोलीमधल्या रामलीला मैदानावर उद्या शासन आपल्या दारी कार्यक्रम. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंचं शिवपुत्र संभाजी महानाट्य. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हेंकडून महानाट्याचं आयोजन. आजपासून 3 दिवस प्रेक्षकांसाठी महानाट्याची मोफत पर्वणी. पुण्यामधल्या शेख सलाउद्दीन दर्गा वाद प्रकरणी दर्ग्यावर कारवाई होणार. या अफवेनं शहरामध्ये तणाव. दर्गा परिसरामध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव जमले. दर्ग्यावर कारवाई होणार नाही. पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर लोकांमध्ये शांतता. राष्ट्रीय तपास यंत्रणेला बंगळुरू स्फोटाचा संशयित पुण्यामध्ये आल्याचा संशय. एनआयएच्या तपास पथकाकडून पुण्यामध्ये आरोपींचा शोध सुरू. अमरावतीमध्ये विभागीय आयुक्तालयासमोर ग्रामस्थांसाठी या. पांढरी खानापूरमधील प्रवेशद्वारावरून ग्रामस्थ आक्रमक. प्रवेशद्वाराचं काम तातडीनं सुरू करण्याची मागणी. विभागीय आयुक्तांनी 3 दिवसांचा वेळ मागितल्याची माहिती.